28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे। या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे। माझा वर्गमित्र आसिक याने या बालसभेची अध्यक्षता स्वीकारावी असे मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करतो। सर्वप्रथम मान्यवरांनी प्रतिमा पूजन करावे असे मी विनंती करतो। यापुढील सूत्रसंचालन सोनाली करेल। आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया। इयत्ता 6वीतील विपुल आपले विचार मांडेल। सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे। मुलींसाठी शाळा सुरू करताना यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत। त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचा दरवाजे खुला झाला आहे। स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबर देशाचे विकासात हातभार लावत आहेत। असा या महात्माला अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो। जय। धन्यवाद विपुल। यानंतर इयत्ता 6वीतील चंद्रिका आपले विचार मांडेल। आज मी डॉक्टर बाबासाहेब यांच्याविषयी बोलणार आहे। डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव आहे। त्याच्या वडिलांचे रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे म्हणून त्याला शिक्षण घेण्याचे प्रोत्साहन दिले। त्यासाठी त्याने अपार कष्ट केले। त्या प्रगतीवर त्याचे बारीक लक्ष असायचे। विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता। सर्वात पुढे मित्र म्हणजे पुस्तके। ते पुस्तके खूप रामायचे। कुशाग्र, बुद्धिमान, उत्तम ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार झाले। धन्यवाद चंद्रिका। यानंतर इयत्ता 6वीतील ऋतिकला आपले विचार मांडण्यास पुढे बोलवत आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो। देशासाठी प्रचंड कार्य केले। सत्यशोधक समाजाची स्थापना केली। विधवा विवाह त्यासह दिले, अनाथालये काढली। सर्वांनी शिकावे या तळमळीत अहोरात्र झटले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिंधुदुर्ग कॉलेजची स्थापना केली। वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांचे राहण्याची सोय केली। पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला यांनी संदेश दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखून जाते। या त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद। धन्यवाद ऋतिक। यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे।
मित्रांनो, मला दिल्याबद्दल सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. त्यातून आपण अनेक विद्यार्थीचे विचार ऐकले. त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तीच्या कार्यांची विचारांची माहिती मिळाली. कवी विंदा करंदी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देण्याचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षकांची गंगा घरोघरी पोहोचण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी बाळासाहेब राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिनंदन ठरेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद आसिक. आता आभार प्रदर्शन. आज आमच्या वर्गाच्या या बालसभेच्या मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या वर्ग शिक्षकांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली. म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. नीता, सोनाली अतिशय छान सूत्रसंचालन केले. मिनल व जोनने व्यासपीठ व्यवस्था केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्र रेखावट दिसते आहे. कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिन्नप्पा यांनी ही प्रसंग चित्र रेखाटली